जगमगती दुनियेचा रंग निराळा, त्यांच्या गॉसिपवर आमच्या कॅमेराचा डोळा, आरशा समोर ते मुखवटेधारी, आणि आमची ही गोष्ट खरी लई भारी. ए भारी भारी लय चांगल्या स्क्रिप्टची वाट बघतोय. भारी भारी लय भारी, भारी भारी लय भारी, भारी भारी लय भारी. आता आपण इंडस्ट्रीत आलेल्या एका नव्या नायिकेबद्दल बोलणार आहोत. या नायिकेचं नाव आहे प्राजक्ता. तिला प्रेमाने सगळे प्राजू म्हणतात. आणि गंमत अशी की प्राजू असं म्हटल्यावर त्यासोबत आणखीन एक नाव जोडलं जातं. ते नाव असतं दगडूचं. दगडू प्राजक्ता आता हे समीकरणच झालंय ना हो. तमाम महाराष्ट्राने या जोडीला डोक्यावर घेतलंय. आता ही जोडी 15 वर्षांनी पडद्यावर येतेय. हा म्हणजे टीपी येऊन 1.5 वर्ष झालं, पण सिनेमातले दगडू प्राजक्ता 15 वर्षांनी मोठे झालेत ना. त्यातल्या प्राजक्ताला आम्ही भेटलो. तिचं काम करतीये प्रिया. बघूया प्रियाला ही प्राजक्ता कशी वाटली. टाइमपास मधली प्राजू मी तेव्हाच पाहिली जेव्हा मी टाइमपास 2 करणार आहे हे मला कळलं. त्यामुळे माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स ॲक्च्युली खूप सिनेमा एन्जॉय करण्यापेक्षा कॅरेक्टर शोधण्याचा जास्त होता. त्यामुळे जेव्हा मी पहिल्यांदा फिल्म पाहिली तेव्हा ओके की काय करते, कसं करते, कशी बोलतेय, तिचा कॅरेक्टर ग्राफ काय आहे, कसं पोर्ट्रे केलंय तिला, ती कशी वागतेय, तिची टोनॅलिटी काय आहे, ती किती प्रेझेंट होते किती नाही होते, हे सगळं बघण्यात माझा वेळ गेला होता. त्यामुळे ॲक्च्युअल गोष्ट आणि ॲक्च्युअल फिल्म मी तेव्हा एन्जॉय करू शकले नव्हते, कारण आय वॉज मोर इन टू क्रिटिकली स्टडिंग की काय चाललंय वगैरे. आता प्रिया प्राजक्ताचं काम करते हे खरं, पण प्राजू प्रियासारखी नाहीये. हा म्हणजे प्राजू शांत, संयमी, इनोसेंट अशी आहे. प्रिया तशी नाही. हॅलो हॅलो असं आम्ही म्हणत नाही आहोत, तीच म्हणलीये. प्राजू आणि प्रियू ह्याच्यातलं साम्य विचारलं ना आम्ही तिला. प्राजू जे कॅरेक्टर आहे ते खरंच माझ्यासारखं नाही आहे. आणि ऑनेस्टली इट वॉज ॲक्च्युली अ चॅलेंज. मी थोडंसं असंही म्हणेन की हॅपी जर्नीच्या प्रोसेसमध्ये मी खूप गोष्टी शिकले होते. आणि त्या इमिजिएट मला टाइमपास 2च्या सेटवरती टेस्ट करता आल्या की जे आपण शिकलोय ते आपल्याला योग्य शिकलोय की नाही शिकलोय, किंवा ते आपण कसं युटिलाइज करू शकतो आपल्या परफॉर्मन्समध्ये. आणि ह्यातली सगळ्यात पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे माझ्या स्वभावाच्या अत्यंत विरोधात जाऊन सेटवरती शांत राहणं. विच इज सो नॉट प्रिया, विच इज सो नॉट मी. पण प्राजूच्या वेळेला मी कटाक्षाने जरा असं ठरवलं होतं की आपण थोडं शांत राहूया. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगू, ह्याचा खूप फायदा झाला मला. कारण त्याच्यामुळे मला एक सापडलेली गोष्ट अशी होती की मी माझी एनर्जी सेव्ह करू शकते आणि ती मी जास्त चांगल्या पद्धतीने टेकमध्ये वापरू शकते. प्रियामध्ये मेकओव्हर इज इट? उमेशला विचारा रे. तोच जास्त चांगलं सांगेल. बरं ते नंतर बघू. आता जरा रवी बद्दल तिला विचारूया. खूप वर्षांपूर्वी आम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये एकत्र काम करत होतो दोघं जण. खूप ॲड्स केल्या आम्ही एकत्र. फॅशन शो पण केला मी रवी बरोबर. पण सिनेमा करण्याची संधी मिळाली नव्हती. ज्या वेळेला प्राजू आम्ही करायचं ठरवलं, म्हणजे टाइमपास 2 करायचं मी होकार दिला आणि रवीने आधी मुळात मला विचारलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही जेव्हा करायचं फायनल झालं त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट जी आम्ही केली ती म्हणजे स्क्रिप्ट रिडिंग. आणि स्क्रिप्ट रिडिंगमध्ये आमच्या सगळ्यांच्याच असं लक्षात आलं की आता 15 वर्षांचा काळमध्ये गेल्यानंतर प्राजूमध्ये खूप बदल झालेत. सो रवीकडनं आलेल्या नरेशनमध्ये एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे दगडूला शोधण्याची पॅशन तिच्यात असली पाहिजे. तिच्या नजरेमध्ये मला तो आतुरता सतत दिसली पाहिजे. त्याला भेटण्याची धडपड आणि तळमळ असली पाहिजे. ॲट द सेम टाइम हे लक्षात राहिलं पाहिजे की तिच्यावरती वडिलांचा केवढा दबाव आहे. आणि या सगळ्यातनं तिची निरागसता कुठेही हरवून जाता कामा नये. इनोसन्स पाहिजेच राव. राजूकडे आहे तो. बाय द वे प्रियाकडे सुद्धा आहे. तिचा हॅपी जर्नी बघा, काकस्पर्श बघा. शी इज इनोसेंट. बरं आता शेवटचा प्रश्न. आम्ही तिला विचारलं होतं की प्राजूकडून काय घ्यायला आवडेल, तर तिचं उत्तर काय होतं माहितीये? जस्ट लिसन. म्हणजे माझं खूप प्रेम आहेच उमेशवर आणि ते कायम राहणार आहे. पण आय रिअली लाईक द पॅशन, ज्या पॅशननी
प्राजूचं दगडूवरती प्रेम आहे आणि ज्या पॅशननी ते एकत्र येण्यासाठी धडपडतायत. सो मला असं वाटतं की कितीही वर्ष झाली आमच्या लग्नाला, आम्ही एकत्र असण्याला, तरी उमेशचं आणि माझं प्रेम आणि पॅशन हे असंच दगडू प्राजूसारखं कायम टिकावं. क्या बात है. प्रिया जियो. उमेश प्रिया जिंदाबाद. उमेश प्रिया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बरं, तुमच्या लक्षात आलं का, पहिल्या प्रश्नाच्या वेळी प्रिया म्हणाली की TP2 मिळाल्यानंतर तिने TP1 पाहिला. का? TP प्रियाने आधी पाहिला नव्हता का? अरे सुना क्या, प्रिया ने TP देखा नहीं था. भारी भारी लय भारी, भारी भारी लय भारी. काही म्हणा, पण गेल्या काही महिन्यांपासून की नाही मराठी सिनेमात लई भारी भारी दिग्दर्शक यायला लागले. गंमत अशी की पहिलाच सिनेमा केला की त्याला डायरेक्ट नॅशनल अवॉर्ड मिळू लागले. अहो खरंच की, चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट, भाऊराव कराडेचा ख्वाडा, अशी सगळी अशीच उदाहरणं आहेत. याच यादीत नवा दिग्दर्शक आलाय. आता त्याचा सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार मिळवेल की नाही माहित नाही, पण कॉमेडीचा तुरा यांच्या शिरपेचात जाईल अशी अपेक्षा आहे. कारण यांच्या सिनेमाचं नाव आहे स्टोरी हाय पण खरी हाय. आशिष भेलकर हे नवे दिग्दर्शक या सिनेमातून येत आहेत. बाकी स्टोरी नंतर सांगू, आधी त्यांना बघून घ्या, ऐकून घ्या. मी भलेही हिंदीमध्ये मधुरजी प्रभू सरांसोबत असिस्टंट होतो, पण पिक्चर जो करायचा होता तो पराठीतच करायचा होता. आणि जास्त जसं उमेशजी बोलले की जास्त काय रिव्हील करू शकत नाही या पिक्चरबद्दल, पण लोकांना नक्की आवडेल. वेगळा पिक्चर आहे. तर हे होते आशिष, आणि यांच्या सिनेमातल्या स्टोरीत आपल्याला दिसणार आहेत अनिकेत विश्वासराव आणि कोण? अहो तो पोस्टर बॉईज काय रिलीज झाला, अनिकेत सोबत हल्ली एकच नटी दिसू लागली. आता एव्हाना ओळखलं असेलच तुम्ही. अरे यार, पूजा, द ग्रेट पूजा सावंत. यांची स्टोरी हाय पण खरीच हाय. चला भेटू विश्वासाने अनिकेत रावांना. हा चित्रपट करायचं खूप कारण आहेत. आशिष खूप चांगला मित्र आहे, स्टोरी खूप चांगली आहे, आणि पण मी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फिल्मचा जो क्लायमॅक्स त्यांनी कन्सिव्ह केला आहे, तो त्यासाठी मी ही अख्खी फिल्म त्यासाठी करतोय, मी शेवटच्या 10 मिनिटांसाठी. एक गोष्ट लक्षात आलीये का तुमच्या? हे सर आपल्या भूमिकेबद्दल काहीच बोलले नाहीत का? एनिवे, चाळीतली मुलगी, कोमल मुलगी पूजा हो, पण ही एकटी नाहीये सिनेमात, और एक है कोई. चला आधी पाहूया, मग नाव सांगू. मी एक बॉलिवूड ॲक्ट्रेस प्ले करते आणि मी अनिकेतला ह्या फिल्ममध्ये इम्प्रेस करणार. काय कसं काय पाहुणं, आवडली का? इसका नाम है मधुरा नाईक. अनेक हिंदी मालिकांमध्ये दिसली ती. आता कसं आहे, पहिलाच मराठी सिनेमा आहे या मुलीचाही. मजा मस्करी चालते, तशी मधुरालाही मजा आली आहे. चांगलंय, काम करताना मजा आली पाहिजे. हे झालं कलाकारांचं, पण प्रेक्षकांनाही सिनेमा पाहताना मजा आली पाहिजे, नाहीतर लफडं सगळं. असो, पण या स्टोरीला लई भारीच्या भारी शुभेच्छा. भारी भारी लय भारी, भारी भारी लय भारी. मराठी सिनेमाला हक्काचं घर मिळत नाही अशी ओरड कायम होत होती, पण सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मात्र खमकी भूमिका घेत मराठी सिनेमांना थिएटरमध्ये प्राईम टाइम मिळवून दिलाय. 12 ते 9 या वेळात मराठी सिनेमे लागणार अशी घोषणा झाली आणि तमाम महाराष्ट्र सुखावला. याचा मोठा फायदा झाला तो काकण या सिनेमाला. क्रांती रेडकरचा हा सिनेमा थिएटरवर चालतो आहेच. दरम्यानच्या काळात आपल्या सिनेमाला प्राईम टाइम मिळत नसल्याचं तिने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर लगेच त्यांना जागा मिळाली. आपल्या प्लाझा थिएटरला हा सिनेमा वेळेत लागला आणि लोकांनी तो पाहिला. या शोला काकणची सगळी टीम होती. सिनेमा पाहून थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या लोकांशी हे कलाकार बोलले. बघा त्यांचे अनुभव. मराठी सिनेमे प्राईम टाइमला दाखवले पाहिजेत का? पाहिजेत, दाखवलेच पाहिजे. प्राईम टाइमला शो लागल्यामुळे तुम्हाला जास्ती सोयीचं झालं का? म्हणजे संध्याकाळी जे आपण कामं संपवून येतो तिथे आपल्याला ती एक मुभा मिळते की ऑफिस नंतरही येता येतं. ते तुम्हाला पटतंय की नाही पटत आहे? सकाळी तुमच्या ट्विटर अकाउंटवरती पण एक ट्विट केलं होतं की मला जवळचा शो मिळत नाही आहे. आता मी आय एम अ फोटोग्राफर. मी माझी ऑर्डर कॅन्सल केली जस्ट टू वॉच दिस मूवी. आय केम ऑल द वे अराउंड फ्रॉम साऊथ मुंबई, मलबार हिल्स. आता तुम्ही
बघू शकता हे साऊथ मुंबईवरनं आलेत, आता आणखीन कोणीतरी एक परळवरनं आला आहे, चेंबूरवरनं आलेत लोक. आणि हे अशासाठी होतंय कारण की आम्हाला थिएटर्स मिळत नाही आहेत आणि शोज खूप कमी केले जात आहेत आणि त्याचबरोबर आम्हाला प्राईम टाईम मिळत नाही. आज एक शो आम्हाला पूर्ण दादर एरियात आणि मिळालेला आहे जो प्राईम टाईम आहे. आणि आपण जे म्हणतोय की कशासाठी हवे थिएटर्स आणि कशासाठी हवा प्राईम टाईम, तर हा अशासाठी हवा, ह्या अशा लोकांच्या प्रेमासाठी हवा ज्यांना सिनेमा खरोखर बघायचा आहे आणि ज्यांना सिनेमा खरंच आवडतो. सिनेमाला चांगल्या वेळा मिळाल्या ना सर की सिनेमे चालतात हो. लोकांनाही सिनेमे पाहायचे असतात, फक्त संधी द्या. काकण, कोर्ट, कॉफी आणि बरंच काही अशा सिनेमांनी ते दाखवून दिलं. हां, आता अगदीच धन्यवाद सिनेमांबद्दल नको बोलायला. थिएटरवालेच ते शो काढतात. मराठीच काय, हिंदीचेही शो कॅन्सल होतात. असो, सिनेमा चांगला असेल तर तो चालतो. पैसे नकोत सर मला. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. लढू आम्ही. जय मराठी, जय महाराष्ट्र. भारी भारी लय भारी, भारी भारी लय भारी. आमच्या तमाम लई भारी प्रेक्षक हो, आता जरा नाटकाकडे वळूया. तुम्ही जर अशी एक छोटीशी नजर टाकलीत तर तुमच्या लक्षात येईल की सिनेमा टीव्हीतले सगळेच्या सगळे नट सध्या रंगभूमीवर आहेत. नाव घ्या तो माणूस स्टेजवर दिसेल. आता यात भर पडली आहे संतोष जुवेकर यांची. संतोष आफ्टर लॉंग टाइम नाटकात येतोय. या नाटकाचं नाव आहे लग्नलॉजी. बऱ्याच दिवसांनी नाटकात काम करतोय तो. क्यू रे मेरा भाई, सिनेमा कमी झाले म्हणून की मालिका मिळत नाही म्हणून? ओय ओय ओय, असा विचार मनात आणू नका. संतोषनी याला चोख उत्तर दिलंय. ऐका. मला नाटक करायचंच होतं. बरेच वर्षचा गॅप होता आणि खूप इच्छा होती रंगभूमीवर येण्याची. आणि आत्तापर्यंत मी जे रोल्स केले किंवा जे मी आत्तापर्यंत कामं केली, जे फिल्म्स केल्यात, झेंडा, मोरिया, रिंगा रिंगा म्हणा किंवा आता एकतारा, तर मला काहीतरी एक वेगळं करायचं होतं. की आत्तापर्यंत संतोष जुवेकर आत्तापर्यंत रफ टफ किंवा राकट असा भाई किंवा राऊडीच दिसला आहे लोकांना. पण मी एक कलाकार आहे, त्यामुळे माझे सगळे गुण किंवा माझे असलेल्या सगळ्या पैलू मला दाखवायला नक्कीच प्रत्येक कलाकाराला आवडतात आणि ती तशीच आवड माझी आहे आणि माझी इच्छा आहे. यु नो व्हॉट, संतोष नाटकातला नायक आहे. म्हणजे नायक असला की नायिकाही हवीच की. मग ही नायिका कोण आहे? यात आहे अभिज्ञा भावे. या मुलीचं हे पहिलं नाटक आहे. सुदेश म्हाशिलकर याचं दिग्दर्शन करतायत. संतोष आणि अभिज्ञाची टीम जबर असेल यात शंका नाही. पण भरपूर काम करायला लागणारे बॉस, बरीच स्पर्धा आहे. पण नाटक हे त्याच्या आवडीचं आहे, त्याचीही कारणं आहेत. तर नाटक आहे ना, हे माझ्यासाठी सर्व्हिसिंग सेंटर आहे. एक ॲक्टरचं सर्व्हिसिंग सेंटर आहे ते. म्हणजे तुमच्यात जो एक बोथटपणा येतो ना कधी कधी काम करून, मला वाटतं इथे तुम्ही जसं इथे काट टाकतो आम्ही येऊन, मग नवी कात घेऊन मग बाहेर जातो आणि नव्याने काम करतो सिनेमात. सो नाटक हे माझ्यासाठी घर आहे माझं. की घरी आल्यावर जसं घरचं आईच्या हातचं जेवण जेवल्यावर खरं जेवल्यासारखं वाटतं ना, असं नाटकात काम केल्यावर वाटतं. सो आता इथे घरचं जेवून मग बाहेर जाईन. नाटकात प्रयोग करता येतात. युअर ऑनर, प्लीज नोट दिस. तुम्हाला गंमत माहितीये का, या नाटकात संतोषचा जुळवा भाई बी आहे. अहो, संतोष जिथे असेल तिथे तो असतोच. तो जिथे असेल तिथे संतोष असतो. कोण सांगा? अगदी बरोबर, गुप्ते मास्तर या नाटकाचं टायटल करतायत. ॲक्च्युली हे शब्द समोर आल्यानंतर मी 2 चाली केल्या आणि मी दोन्ही चाल्या संतोषला दाखवल्या. वॉल्ट्स म्हटल्यानंतर कसं असतं की ते फार पेप नसतं किंवा त्याला म्हणतो आपण एकदम काही वेळेला थोडंसं ते क्लासिक वाटू शकतं, जुनं वाटू शकतं. तर आणि अदरवाईज जे लग्नलॉजी असं असतं तर मॉडर्न वाटलं असतं, त्याचं रॅप पण होऊ शकलं असतं, इतकं सुंदर शब्द होते. पण संतोषचं हे क्रेडिट आहे की त्याला तो म्हणला नाही इसमें सोल आहे, आत्मा हा आहे. त्यामुळे मला 3 मात्रामधलं तू जे करतोस ते इंटरेस्टिंग वाटतंय. सो आम्ही हे 3 मात्रामध्ये गाणं वॉल्ट्समध्ये बांधलंय आणि लग्नलॉजी. नाटकवाल्यांना खूप चांगली जाण असते, हे खरंच. सो लग्नलॉजी नाटक हे पाहायला हवं, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. राहुल रानडे यांचं संगीत लाभलं आहे. प्रकार इंटरेस्टिंग आहे. सो लेट्स सी. 9X झकास, आई शपथ.